अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावेल. शब्द आहेत आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे. एक प्रसिद्ध साधू होता आणि तो नीतिमान आणि नम्र होता आणि लोक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी आणि मदतीसाठी येत असत. देवही त्याच्याबरोबर फार आनंदी होता. एक दिवस देवाने आपला दूत त्या साधूकडे पाठवला. देवाचा दूत त्या साधू महाराजाकडे आला. साधू महाराजाचं अभिनंदन केलं आणि म्हणाला, अरे बऱ्या साधू, देव तुझ्या बरोबर आनंदी आहे. तू अनेक चांगले कार्य करत आहेस आणि म्हणून देवाने मला तुझं अभिनंदन करण्यासाठी आणि तुला वरदान देण्यासाठी पाठवलेलं आहे. त्यावेळेला त्या नम्र साधूने म्हटलं, हे देवाच्या दूता आणि देवा, मी तुझा आभारी आहे, परंतु मी आनंदी आहे, मला दुसरं काही वरदान नको आहे. तेव्हा दूताने सांगितलं, तू चमत्कार करण्याचं वरदान माग, म्हणजे अनेक लोक तुझ्याकडे येतील आणि तू मोठे चमत्कार करू शकशील. तेव्हा त्या साधूने म्हटलं, दूता, मी तुझा आभारी आहे, मला ते वरदान नको आहे. तेव्हा दूताने म्हटलं, तू आजारांना आजारातून बरे करण्याचं वरदान माग. पुन्हा साधूने सांगितलं, मला तेही वरदान नको आहे. तेव्हा त्या संन्यासाला दूत म्हणाला, मी देवाकडून आलेलो आहे आणि तुला वरदान दिल्याशिवाय मी देवाकडे परत जाऊ शकत नाही. आणि त्यावेळेला साधूने म्हटलं, मग असंच असेल तर मग असं कर, जेव्हा जेव्हा सूर्य तळपेल आणि गरजू लोक माझ्याकडे येतील तेव्हा तेव्हा त्यांच्या मागण्या मान्य होईल. आणि दूत म्हणाला, तथास्तु. आणि त्या क्षणापासून अनेक लोक साधूकडे येत राहिली आणि साधू महाराजाकडून अनेक चमत्कार झाले, अनेक लोक आजारातून बरे झाले. परंतु साधू महाराज नेहमी नम्रच राहिले. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण वर्षातील 14वा रविवार साजरा करत आहोत आणि आज प्रभू येशू आपल्याला सांगत आहे, जर तुम्हाला महान व्हायचं असेल तर तुम्ही नम्र झालं पाहिजे. आजची तिन्ही वाचनं आपल्याला सांगत आहे की देवराज्यात प्रवेश करण्यासाठी आपण सगळ्यांनी नम्र होणे अगत्याचं आहे. आजचं जे पहिलं वाचन आहे, जे जखऱ्या ह्या पुस्तकातून घेतलेलं आहे, हे वाचन सुंदररित्या आपल्याला सांगत आहे की नम्रतेचं महानपण काय. आणि वाचन आपल्याला सांगते की सियोनाचा राजा कसा येणार आहे. सियोनाचा राजा गाढवावर बसून नम्र होऊन येणार आहे. गाढवावर बसणे म्हणजे नम्रतेचं प्रतीक आहे आणि तो राजा नम्र असणार आहे आणि नीतिमान असणार आहे. आजचं जे दुसरं वाचन आहे, संत पौलाने रोमकरास पाठवलेल्या पत्रातून घेतलेलं वाचन आहे. आणि संत पौल सांगत आहे की ज्यांना देवाचा पवित्र आत्मा मिळालेला आहे ती नम्र राहतात, त्याच्या हातून चांगले कार्य होतात आणि ते देवाच्या अधिकाधिक जवळ जात असतात. आजचं शुभवर्तमान जे आहे ते सुद्धा फार सुंदर आहे आणि आजचं शुभवर्तमान आपल्याला सांगत आहे की देवाचं हेच म्हणणं आहे की जीवनात आपण नेहमी नम्र राहिलं पाहिजे. येशू ख्रिस्त स्वतः नम्र राहिला. देवाचा पुत्र असून सुद्धा त्याने गायीच्या गोठ्यात जन्म घेतला, क्रूसावर हीन प्रकारचे मरण स्वीकारले
आणि ख्रिस्त म्हणतो, जर तुम्हाला देव राज्यामध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर तुम्हाला सौम्य, नम्र, लीन झालं पाहिजे. आणि ख्रिस्ताने ही शिकवण आपल्या शिष्यांना दिली. आणि ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सांगितलं, जर तुमच्यापैकी कोणाला महान व्हायचं असेल तर तुम्ही नम्र राहिलं पाहिजे. आणि आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू एक सुंदर असं संबोधन आपल्याला करत आहे. अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावं देईन. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू नम्र होता, लीन होता, सौम्य होता आणि आपल्याला सुद्धा नम्र होण्यासाठी बोलावत आहे. आज जगात जर नजर टाकली तर आपल्याला आढळते की महान संत लोक नम्र होते. त्याचं एक उदाहरण म्हणजे अब्राहम लिंकन. ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, पण कधीच गर्विष्ठ झाले नाहीत, तर नेहमी ते नम्र राहिले. एक दिवस ते लोकांसमोर आपल्या पॅलेसमध्ये, व्हाईट हाऊसमध्ये असताना एका पत्रकाराला त्याचा अपमान करायचा होता. त्यावेळेला त्या पत्रकाराने अब्राहम लिंकन यांना विचारलं, मिस्टर प्रेसिडेंट, मी तुम्हाला प्रश्न विचारू का? त्यांनी सांगितलं हो. तर ते म्हणाले की तुमचे वडील हे मोची होते, हे त्याला हिणवण्यासाठी. परंतु अब्राहम लिंकन इतके नम्र होते की ते म्हणाले, होय ते मोची होते, मीही चांगला मोची आहे. जर तुमचे बूट फाटले असतील तर मला आणून द्या, मी तुम्हाला ते शिवून देईन. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, संत लोक आणि महान लोक नेहमी नम्र असतात. जर आपलं तारण व्हायचं असेल तर आपण गर्विष्ठ बनू नये, कारण हीच देवाची शिकवण आहे, हीच प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण आहे. आणि ती जर आपण पाळली तर आपलं तारण होईल आणि स्वर्ग राज्यात आपल्या सगळ्यांना प्रवेश मिळेल. आमेन.